तर जय महाराष्ट्र पब्लिक. तर जसं की थंबनेलवरती बघितलं असणार तुम्ही, इंडियन पोस्ट रिझल्ट आउट, भारतीय डाकघर. तर रिझल्ट आपला आउट झालेला आहे. तर कसा चेक करायचा, GDS ऑनलाईन एंगेजमेंट 2026 मेरिट लिस्ट असं सर्च करायचं आहे तुम्हाला. तुमच्या गुगलवरती मोबाईलवरती रिझल्ट तुम्ही इझिली बघू शकता. असं सर्च करायचं आहे, मोबाईलवरतीच तुम्ही सर्च करा आणि पहिल्याच वेबसाईटमध्ये जा, दुसऱ्या वेबसाईटमध्ये जाऊ नका. पहिल्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता भरपूर सारे ऑप्शन आहे. तर तुम्हाला 2 वेनी रिझल्ट बघू शकता तुम्ही. एकदम मेरिट लिस्ट आपली पहिली लागली त्यामध्ये, किंवा तुम्हाला जर पोर्टलवरती बघायचा आहे तो सुद्धा बघू शकता. तो तुम्हाला मी नंतर सांगतो ॲट द एंड. तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगतो की आपला आता रिझल्ट कसा बघायचा, तो पण मेरिट लिस्टमध्ये लागला आहे. तर क्लिक हिअर करायचं, या वेबसाईटमध्ये जायचं आहे तुम्हाला परत. तर इथं आल्यानंतर इथं शॉर्टकट कॅन्डिडेट शेड्यूल 1 जानेवारी 2026 इथं दिलेलं आहे. तर 26 दिलेलं आहे, भरपूर जण 25चाच बघता. तर इथं तुम्हाला काय करायचं, तुमची स्टेट सिलेक्ट करायची आहे. तर तुमची जी पण स्टेट असणार, तुमची हिमाचल प्रदेश, केरला, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र आहे माझी, तर महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. तर इथं चेक करायचं. तर इथं डाउनलोड झालेलं आहे अशा प्रकारे. तर मेरिट लिस्ट इथं बघू शकता. तर इथं GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 26 एकदा क्लिअरली चेक करून घ्यायचं, कारण 25चा रिझल्ट भरपूर जण डाउनलोड होतोय आणि कमेंटसुद्धा मला आल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये असं काही करू नका. तर इथं 26चा डाउनलोड झालेला आहे. आणि ही PDF तुम्हाला जर लागत असेल तर टेन्शन घेऊ नका. ॲट द एंड तुम्हाला सांगतोच मी कशा प्रकारे तुम्हाला ही PDF मी देऊ शकतो, कुठून देणार आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला. तर सगळं प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला मी. तर टेन्शन घ्यायचं नाही. आपला नंबर लागला की नाही हे चेक करायचं फक्त. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट. तर GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1. तर महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 लागलेली. तर लिस्ट 2, 3, 4 तर 4 लिस्ट लागतात, कधी कधी 5 पण लागतात. तर 4 लिस्ट ते कधी लागणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच, कारण पहिली लिस्ट लागलेली आहे. दुसरी कधी लागणार आहे, नोटिफिकेशन तुम्हाला पडतच जाणार आहे. आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा, त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन पडेल. जर इथे इन्फॉर्मेशन असे दिली, रीड करून घ्यायची. शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट शुड गेट देअर डॉक्युमेंट्स वाट एव्हर दॅट. सो आता इथं सिरियल नंबर पहिलं, तर डिव्हिजन, ऑफिस, पोस्ट ID, त्यानंतर इथं पोस्ट नेम, पोस्ट कम्युनिटी, रजिस्टर नंबर, पर्सेंटेज ऑफ मार्क्स. तर इथं सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं नेम दिसत नाही इथं, तर कसं चेक करायचं, तर रजिस्टर नंबरवरती सगळा खेळ डिपेंड आहे इथं भावा. तर इथं अहिल्यानगर डिव्हिजन, जे तुम्ही डिव्हिजन टाकली होते तिथं तुमचा नंबर लागणार आहे. तर अहिल्या डिव्हिजन, त्यानंतर अहिल्या कॅम्प TSO. तर पोस्ट ID इथं दिलेला आहे. तर इथं कट ऑफ कितीचा लागलेला आहे, तर इथं बघू शकता पोस्ट ID इथं दिलेली आहे. आणि इथं आपला चेक करायचा रिझल्ट आपलं इथं लागलेला आहे की नाही. तर पोस्ट नेम चेक करायचं, इथं दही सेवक इथं दिलेलं आहे. तर आता मी कलर सिलेक्ट करतो, त्या म्हणजे तुम्हाला समजेल जास्त. तर इथं पोस्ट कम्युनिटी PWD, तर SC UR SC, त्यानंतर OBCचा. तर इथं PWDचा किती लागलेला आहे. रजिस्टर नंबर इथं बघू शकता. हा नंबर खूप महत्त्वाचा आहे, कारण हाच नंबर ठरवतो की तुमचा रिझल्ट जो आपलाच रिझल्ट लागला आहे की दुसऱ्याचा लागला आहे, कारण रजिस्टर नंबर प्रत्येकाचा युनिक असतो, वेगळा असतो. तर इथं पर्सेंटेज ऑफ मार्क्स 87चा लागलेला आहे, म्हणजे खूप हाय लागलेला आहे. तर मला तर असं वाटतं की हे मार्क्स सगळे कोरोनातली जी बॅच पास झालेली आहे त्यांचेच आहे, कारण ज्यांची कोरोनातली बॅच पास झाली त्यांनी खरंच फायदा उठवलेला आहे, कारण रिझल्ट तर त्यांचाच लागलेला आहे, कारण एवढे मार्क्स शक्य नाही आता पडणं. तर इथं तुम्हाला सर्च करायचं, सरळ PDF सर्च ऑप्शन असतं, तिथं फाइंडमध्ये जायचं आणि सर्च करायचं. इथं फक्त आपला रजिस्टर नंबर टाकायचा, एंटर करायचा, आणि इथं सर्च केल्यानंतर आपलं येऊनच जाईल, आपला नंबर लागला आहे की नाही. आपला इथं रिझल्ट दिसूनच जाईल या PDF. तर ओरिजिनल रिझल्टसुद्धा तुम्ही बघू शकता, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण एकदा एक्सप्लेन करू द्या तुम्हाला की ह्या PDF काय काय दिलेलं असतं. भरपूर जण चुकतात, भरपूर जणांना कळतच नाही, भरपूर जणाला असं वाटतं की आपला नंबर लागलेलाच नाही, बट त्यांचा नंबर इथं लागलेला असतो या लिस्टमध्ये पहिल्याच. काही काहींचा पहिला लागत नाही, काही काहींचा दुसरा लागत नाही, आणि ज्यांचा आपण नंबर नाही लागत आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे. तर इथं अशा प्रकारे OBCचा पण बघू शकता तुम्ही. OBCचा कट ऑफ किती लागलेला आहे, तर 100चा लागलेला आहे. 100चा म्हणजे कोरोनातलेच मुलं आहे, कारण कोरोनातलेच मुलांना एवढे मार्क्स पडू शकता, कारण रेग्युलर ऑफलाईन पेपर दिले तर एवढे पर्सेंट पडणं इझी नाही आहे. 95 ठीक आहे, बट 100% म्हणजे खूप हाय झाले हे. तर इथं EWS, तर त्यामुळे सांगत असतो मी की फॉर्म भरत चला, कारण आपल्या चॅनलवरती अपडेट तुम्हाला मी देत असतो. जेवढ्या मराठीमध्ये काही अपडेट राहतील आपल्या सोशल मीडिया रिलेटेड, काही एज्युकेशन रिलेटेड, सगळे अपडेट मी तुम्हाला देत असतो, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर इथं अशा प्रकारे चेक करा. आणि दुसरी पद्धती म्हणजे ती रिझल्ट पोर्टलवरती बघण्यासाठी इथं क्लिक हिअर करा, आणि इथं क्लिक हिअर केल्यानंतर इथं तुम्ही लॉग इन करून घ्यायचं, तुमचं काय असेल ते ID पासवर्ड टाकून. आणि आपण पोर्टलवरती चेक का करतो ते तुम्हाला सांगतो, कारण भरपूर जणांचा रिझल्ट दिसत नाही, भरपूर जणांना वाटतं लिस्ट 1मध्ये आपलं नाव आलेलं नाही. त्यामुळे पोर्टलवरती लॉग इन करायचं, ID पासवर्ड टाकून आपला, आणि चेक करायचं रिझल्ट आपला आलेला आहे की नाही, आपण पास झालेलो आहे की नाही, आपला नंबर कुठं लागलेला आहे की नाही, कोणत्या पोस्ट ऑफिसला लागलेला आहे ते चेक करायचं.
आणि तसं पण लिस्टमध्ये दिलेलंच असतं. भरपूर जणांचे थोडेफार गैरसमज होता. पहिल्या लिस्टमध्ये नसेल तर टेन्शन नाही घ्यायचं. दुसऱ्या लिस्टमध्ये आपलं नाव 100% असणार. दुसऱ्या नसलं तर तिसरी जर नसली तर चौथ्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणारच. कारण ते डिपेंड आहे तुमचा पर्सेंटेजवरती आणि तुमची कास्ट कॅटेगरी कोणची आहे त्यावरती सुद्धा खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. हे मुलांना माहिती नसतं. तर ही माहिती आवडली तर नक्की व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.